चावली का पटापट घरी जा. घ्या 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 ताई घ्या दादा घ्या. आगरी खाना आगरी खाना आगरी खाना. हा पण एक आनंद असतो ना, बाहेर यायचं आणि असं जेवायचं. हे बघा सगळे कसे जेवायला बसलेत. खरंच हा पण एक आनंद असतो. आपण हॉटेलात वगैरे सगळेच बसतो, नेहमीच बसतो, पण असं कधी बसलोय का नाही ना, तर आज मस्तच वाटतं इथं खूप. आणि बाहेर गेल्यावर काय हॉटेलचं खातो बाहेरचं, हे घरचं जेवण आहे, प्रॉपर आमच्या आगरी पद्धतीचं जेवण आहे. ती बघा आमच्या बसमधली सगळी मंडळी आलेली आहेत आम्हाला भेटायला. या आईंचे आम्ही मस्त असे लाडू दिलेले. कुठे जायचंय सूरज? यानाकेशला जायचं आहे. प्राचीन गुफा आहे तिथं, आपला फेमस आहे कर्नाटकमधला. आपण जे पण आपल्या आहेत ना यंगस्टर, ते आपल्या रील्स बघतात आणि ते त्याच्यासाठी व्हिजिट करतात काही. मग ते आपण इथून या गाडीनं जावं लागतो. मग 300 मीटर आहे तो ट्रॅव्हलिंग आपलं ट्रॅक करावा लागेल. ट्रॅक केल्यानंतर गेट येईल. मग या व्यास गुफेमध्ये गेल्यानंतर 300 मीटरचा ट्रॅक आहे, जास्त नाही, 300 मीटर. मग आपलं टेम्पल दर्शन आहे. हे बघा हे सगळे 2 टेम्पो भरून चाललेले आहेत आमचे. याला ॲडव्हेंचर बोलतात, असे ॲडव्हेंचर झालंच पाहिजेत. शुभ सकाळ सर्वांना. आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि आम्ही तयार झालो आहोत. चला तर पहिल्यांदा आम्ही चहा नाश्ता करून घेतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. कुठे कुठे जाणार आहोत तर आजचा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. आज आम्हाला नाश्त्यासाठी कांदे पोहे होते, ब्रेड जॅम होतं आणि चहा, आणि ज्यांना पाहिजे त्यांना बिस्किट्सही होते. तर मी पोहे आणि चहा घेतला आहे. चला तर मी नाश्ता करते आणि मग आम्ही निघतो. आता मी बसमध्ये आहे आणि तुम्हाला दाखवते. बघा ही सगळी मच्छीवाले आहेत आणि मच्छीसाठी गर्दी पडलेली आहे. हे बघा दिसत असेल तुम्हाला, खूप सारी मच्छी आहे इथं. काल पण तुम्हाला मच्छी दाखवली ना, इथं खूप मच्छी असते विकायला. हे बघा बोटी पण बाजूलाच लागलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात इथं मासेमारी होते आणि खूप मच्छी असते. काल पण तुम्हाला दाखवलीच मी. आज पण भरपूर आहे, लांबून तुम्हाला दिसली नसेल जास्त. या बघा बोटी आहेत ना बाजूलाच. आता बसमधूनच तुम्हाला दाखवते. इथं बाजूलाच आमचा रूम होता, तर मंदिर बघू शकता तुम्ही. काय घेते जागू? मी ओटीचं सामान घेतला, गजरे घेतले आणि तेल घेतलं. आम्ही दोघींनी घेतलंय. गजरे वगैरे लावले, ताईने पण लावले. पहिले तर गजरे पाहिजे मेन. मंदिरात आल्यावर साडीवर गजरे खूपच छान दिसतात आणि आम्हाला बघून आई पण आल्या पटापट पटापट गजरे घ्यायला. आईंनी पण गजरे घेतले, ओटीचं सामान वगैरे घेतलं. आता चाललो मंदिरात दर्शनाला. मातेच्या दर्शनाला. कुठेही दर्शनाला जाताना मेन गजरा पाहिजे डोक्यात. मला तर फार आवडतात. चला चाललो दर्शनाला. हा गजरे भेटले आम्हाला. चला. म्हातोबार श्री धारानाथ देव. चला चाललो आता आतमध्ये. हे बघा हे आहे मंदिर. आता आम्ही चाललो दर्शनाला. भाऊ गो पहिलाच जाऊ नये ताई. लाईनीत उभं ठेवायला पाहिजे होतं. लाईनच नसेल तर काय उभे राहतील लाईनीत. मस्त वाटतं. पाणी बघ हिरवा हिरवा झालं. शेवाळ बघ. मासे पण आहेत ग. हो मासे पण आहेत बघ. मासे पण आहेत. हो कासव. चल. शंकराचं मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे बघ एकदम. शिव मंदिरच आहे ना ग हे? शिव मंदिर आहे पुरातन. आपल्याला वाटलं तिथं बोलले ना ते काका लोक, देवीचं मंदिर आहे. बाजूला पार्वती माता पण होती ना, त्यासाठी आपण ओटी घेतली. खूप पुरातन आहे बघ ना. मस्त. बंद आहे ताई. आणि बंदच ठेवतात ना दार. ते लिहिलेलं पण काही समजत नाही ना ग. इंग्लिशमध्ये पण नाही लिहित ते बाजूला. असं काय का समजण्यासारखं. साऊथमध्ये लिहितात ठीक आहे, लिहायला पाहिजे ना थोडं काहीतरी.
आता वाजलेले आहेत 11:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत गोकर्णाला. आता बस आमची बाहेर थांबलेली आहे. इथून ऑटो करून आम्हाला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते. चला तर आता आम्ही ऑटो करून निघतो. आम्ही इथपर्यंत ऑटोने आलो तर 50 रुपये झाले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चालत पण येऊ शकता. तर पहिल्यांदा आपण दर्शन घेणार आहोत गणेशाचं. गणेश आणि लहान मुलाचं रूप घेऊन रावणाकडून जे शिवलिंग हातात घेतलं होतं त्या गणेशाचं हे मंदिर आहे. चला तर पहिल्यांदा गणपती बाप्पांचं दर्शन करूया. इथं बाहेरच हारफुलं घेऊन या महिला वगैरे असतात तर ते आम्ही घेतलेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये दर्शनासाठी. गणेशाच्या दर्शनानंतर आम्ही आलेलो आहोत तिथं महाबळेश्वर मंदिरामध्ये. चाललो आता मंदिरात. आत्ता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत महादेवांच्या दर्शनासाठी. इथं कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आतमधलं दाखवता नाही येणार. इथं खूप छान असं शिवलिंग आहे ज्याला आपण स्पर्श करायचं आणि दर्शन घ्यायचं. आमचं खूप छान दर्शन झालं. आम्हाला वाटलेलं गर्दी असेल पण अजिबात गर्दी भेटली नाही. आम्ही जिथे पण गेलो ना आमचं दर्शन अगदी सहजपणे झालं. महादेवांनी ते घडवून आणलं आणि खूप छान वाटलं. आता आमचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत माता पार्वतीच्या मंदिराकडे. चला तर तुम्हाला माता पार्वतीच्या मंदिराकडे नेते. मंदिरात चला. इथे शूट करायला अलाउड आहे ते पण बाहेरूनच. आम्ही जातो आता मंदिरात दर्शनाला. हे बघा इथे लिहिलेलं आहे अस्थि विसर्जन. इथं अस्थि विसर्जनासाठी जातात वाटतं पुढे. हे बघा पार्वती मातेच्या मंदिरासमोरच इथं आहे हे. दर्शन वगैरे सर्व झालं. आता खूप गरमी लागते, खूप ऊन आहे. मस्त आम्ही नारळ पाणी प्यायला थांबलोय. जागू असते घ्या जागू मॅडम येते प्यायला. चला पिऊन घ्या मी पण येते. बघा इथं सर्व गरम मसाले ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. जायफळ घेते. जायफळ किती काय असे 100 रुपये पाव. पाव किलो काही जाऊ नका मी देईन तुम्हाला. पाव किलो म्हणजे आम्ही आता बघ. समुद्र दिसत आहे. खूप छान वाटते. लाटांचा आवाज येत असेल ना तुम्हाला. मस्त वाटते एकदम. आता इथं आम्ही खूप सारे फोटोशूट वगैरे केले. व्हिडिओ वगैरे बनवल्या मस्त मस्त. आता इथून निघतो आणि बसमध्ये जातो. बसमध्ये जाऊन मग बघू पुढे कुठे नेता येत ते. चल तर आम्ही चालू. आता इथं आम्ही सर्व जेवायला उतरलोय. जेवण बनवूनच आणलं होतं गाडीमध्ये. इथं चांगली जागा बघितली आणि जेवायला थांबलोय. हे बघा विहीर पण आहे इथं छोटीशी. ऊन पडते ना डोकं पण दुखायला लागलं. चला जेवून घेतोय आता. जेवणात काय तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा आमचं आजचं जेवण मस्त असं पुलाव आहे, चना मसाला आहे, चटणी आणि पापड एकदम मस्त आणि लोणचं पण आहे. हे बघा हा पण एक आनंद असतो ना बाहेर यायचं आणि असं जेवायचं. हे बघा सगळे कसे जेवायला बसलेत. खरंच हा पण एक आनंद असतो. आपण हॉटेलात वगैरे सगळेच बसतो, नेहमीच बसतो, पण असं कधी बसलोय का नाही ना. तर आज मस्तच वाटतं इथं खूप. आणि बाहेर गेल्यावर काय हॉटेलचं खातो बाहेरचं. हे घरचं जेवण आहे प्रॉपर आमच्या आगरी पद्धतीचं जेवण आहे. चला तर आता आम्ही जेवून घेतो. आता आमचं सर्वांचं बहुतेक जणांचं जेवण झालं आहे आणि मस्त सर्व बघा फिरतात सगळ्या वाईट. सगळ्या वाईट गोकर्णाला आलो होतो ना. जेवण खरंच आज पण खूप भारी होतं. मस्त एकदम. तुम्हाला दाखवलं ना मी एकदम चविष्ट होतं. यांचं सगळं उरक लागा लगेच आम्ही निघतो. मग आता पुढे कुठे जाऊ ते सांगेनच मी तुम्हाला. आता माझा पण डोकं दुखायला लागले. गोळी घेतली आपण. काही का मामाचा कोणत्या पाठवायचा विषय सुनीताचे काढते पाठवे ना मी काढते. मामाचा माझं एक कारण हो काढते ना. कुठे जायचंय सूरज? यानाकेला जायचं आहे. प्राचीन गुफा आहे तिथं आपला फेमस आहे कर्नाटकमधला. तर आपण जे पण आपल्या आहेत ना यंगस्टर ते आपल्या रील्स बघतात आणि ते त्याच्यासाठी व्हिजिट करतात काही. मग ते आपण इथून या गाडीनं जावं लागतो. मग 300 मीटर आहे तो ट्रॅव्हलिंग आपला ट्रॅक करावा लागेल. ट्रॅक केल्यानंतर गेट येईल. मग व्यास गुफेमध्ये गेल्यानंतर अजून आपल्याला ट्रेक पण करायचे. 300 मीटरचा ट्रॅक आहे जास्त नाही 300 मीटर. मग आपण टेम्पल दर्शन आहे.
हे बघा हे सगळे 2 टेम्पो भरून चाललेले आहेत आमचे. यालाच ॲडव्हेंचर बोलतात. असे ॲडव्हेंचर झालंच पाहिजेत. हा बघा आमचा दुसरा टेम्पो पण आलेला आहे. आम्ही पण हे बघा उतरलो. आता अजून जायचं आहे, ट्रेक करायचं आहे, बघूया. पण माझं डोकं अजूनही दुखते, मी गोळी खाल्ले तरी पण. जागू काय करायचं, आपण बसूया का जायचं तुझ्यावर आहे. डोकं तर दुखतं. बघू हे उतरतात सगळे. किती लोक चाललेत. आमची पण आहे त्या गाडीतली आणि दुसरी पण आहे. बघूया आता पुढे जाऊन काय बघायला मिळते ते. आलो फायनली. एवढं चालत पहिला याच्यामध्ये आलो, टेम्पोमध्ये आलो, नंतर एवढा आपण चालत आलो. रस्ते बघा एवढे डेंजर आहेत. कशी विषयी चालत आलो आम्ही सगळे. चेंज करायला नाही भेटलं ना. हे बघायला आलो आम्ही. हे जे शिखर तुम्हाला दिसत आहेत ना त्यांना याना केव्स असं म्हटलं जातं. गोकर्णापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर हे शिखर आहेत. याबद्दलची एक पौराणिक कथा आहे. भस्मासुराचा त्रास खूप वाढायला लागला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुरांना आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला भाग पाडले. त्यामुळे भस्मासुरांचा जो आहे तो भस्म झाला आणि त्या भस्माचा हा डोंगर तयार झालेला आहे. इथं त्याबद्दलची सर्व माहिती लिहिलेली आहे, पण त्यांनी त्यांच्या भाषेतच लिहिलेली आहे. हिंदी किंवा इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलेलं नाही आहे. आता या केव्स किती उंच आहेत किंवा त्यांची साईज काय आहे किंवा आतमध्ये किती आहे त्याबद्दलची त्यांनी इथं माहिती दिलेली आहे. हे जे मोठे शिखर आहे त्यांना भैरव शिखर म्हटले जाते आणि लहान शिखर आहे त्यांना मोहिनी शिखर असे म्हटले जाते. ही त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. इथं त्यांनी सर्व त्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे. हे जे मोठे शिखर आहे ना त्याच्या बाजूलाच एक छोटीशी शिडी आहे जी चढून आपण याच्या आतमध्ये जाऊ शकतो आणि आतमध्ये खूप छान अशा गुफा तयार झालेल्या आहेत. फायनली दमून भागून जाताना ऊन येताना पाऊस एवढं उतरायचं परत तेवढी चढण चढायची. खूप दमलो. डोका दुखते तो वेगळा ना. माझ्या आवाजाचा बघा बत्त्या बोल झाले नसता. मस्त पण मस्त वाटलं, छान वाटलं ना. गेलो नसतं तर मीच झालं असता, पण आलो बघून. मग या तुम्ही पण कधी आलात का? आणि नंतर बोलशाल की ज्योतीने उगाच आम्हाला यायला सांगितलं. नाही पण बघण्यासारखं पण आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये जस्टिफाय नसेल झालं व्यवस्थित, छान आहे. पण प्रत्यक्ष डोळ्याने एकदम सुंदर आहे. छान वाटत होतं बघायला. आम्ही पण सगळे तिघेजण फॅट 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 तरी पण गेलो. 4-5 महिला उतरलेल्या आहेत. अजून दुसरी सगळी मंडळी मागे आहे. तर आता आम्ही इथं बसतो. इथे छोटंसं असं कॅन्टीन टाईप छोटंसं आहे. बसतो आता आम्ही इथं. आता आम्ही आलो परत. आमची गाडी भरत आहे. जागू करू शूटिंग ना. बिचारा एवढा चांगला आहे. आम्हाला बघून या अण्णाने सांगितलं तुम्ही इथं वरती उभी नका राहू, इथे बसा. मग आता मला आणि जागूला इथं बसायची सोय केली. अण्णा बिचारा खूप चांगला आहे. थँक्यू अण्णा. आता वाजले आहेत रात्रीचे 8 आणि आम्ही स्टेशनवर जमलेलो आहोत. ट्रेनची वाट बघतोय. आता बघू ट्रेन कधी येतोय. तोपर्यंत आम्हाला सूरजनी बघा चहाची सोय केलेली आहे आणि आमच्या शेफ आमच्यासाठी जेवण घेऊन आलेले आहेत. आता काय काय आणलं ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. पण चहा घेऊन आले ते गरम गरम चहा पिला आम्हाला एकदम मस्त वाटलं, भारी. आणि जेवणात काय ते नंतर दाखवेन. वारात येतील त्यांना कोणाला पाहिजे असेल सांगा, मी कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यांचा. जेवण करणारी भारी आहे. खरंच खूप छान जेवण बनवतात. मी टेस्ट केले म्हणून सांगते तुम्हाला. बघू आता ट्रेन कधी येते. आम्ही 2 दिवस ना एकत्र फिरतोय, सोबत फिरतोय, एका बसमध्ये फिरतोय. तर ही जे पिंक दुपट्टावाली ही माझी फॉलोवर आहे. हिने मला ओळखलं पण मला सांगितलं नाही का ताई मी तुम्हाला ओळखते. आता जायची वेळ आले तर त्या टायमासाठी ताई मी तुम्हाला ओळखलं. मग आता सांगून काय फायदा आहे सांगा तुम्ही. बोला जरा हिला कॉमेंटमध्ये नक्कीच बोला. हां आणि आता आमच्या ना अर्धा 1 तास झाला ना गप्पा. आम्ही खूप गप्पा मारतोय. तुम्हाला दाखवावं म्हणून दाखवते या. पण तुम्ही हिला ना कमेंटमध्ये खूप बोला. हां
चुकली नाही. चला चला आता मी गप्पा मारून घेतो. बाय करा. बाय बाय. अशी कधी जेवणाची सोय होईल का सांगा ट्रेन मध्ये? कुठल्याही पॅकेज मध्ये जा, कधी होईल का सांगा सोय? बघा म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या पॅकेज मध्ये तुम्हाला सगळे मी दाखवलं. दार्जिलिंगला गेली, सिक्कीमला गेली, पण कधी दिले का कोणी आपल्याला असं जेवण? आमचं बघा आगरी पद्धतीचं जेवण या टूर मध्ये आपल्याला इथे ट्रेन मध्ये पण जेवण देतात. आणि खरंच हे घरचं जेवण खाऊन ना जाम भारी वाटतं. आता टेस्ट केलं सांगेनच. त्यांनी बघा एवढ्या मेहनतीने सगळं बनवून आणलेलं आहे बघा. भाजी, चपाती आणि गोडामध्ये आहे लापशी. नंतर दाखवते बघा किती प्रेमाने वाढतात बघा. भारी मेहनत बघा, मेहनत त्यांची किती सामान. आम्ही आल्यापासून बसलो पण ते जेवण वाढतायत. वा 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 भारी. आता भाजी टाका जराशी. जय थांबा थांबा. चवली का पटापट घरी जा. घ्या 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 ताई घ्या दादा घ्या. आगरी खाना आगरी खाना. ए मावशी या लवकर. मला एकच आहे. मला एकच. आई यांना मिठाई द्या जरा. हा देते देते. मला एकच. बघा मस्त जेवण आपलं ट्रेन मधलं भारी आगरी जेवण. या जेवायला. गुड मॉर्निंग. आता आम्ही आलेलो आहोत पनवेल स्टेशनला. आम्हाला उतरायचं आहे ठाण्याला. आपटा स्टेशन आणि आम्हाला ठाण्याला उतरायचं आहे. तरी बघा आमच्या बसमध्ये सगळी मंडळी आलेली आहेत आम्हाला भेटायला. या आईंचे आम्ही मस्त असं लाडू दिलेले. लाडू चांगले होते. आवडलं. हा एक एक 2-3 आहेत खाता. संपला. मला ना व्हिडिओमध्ये सांगता नाही आलं, पण आत्ता सांगते. मी जेव्हा पहिल्यांदा यांना पाहिलं ना तेव्हा मला वाटलं काय माहिती ह्या मला ॲडजस्ट करतील का, किंवा मला ह्यांच्यामध्ये ॲडजस्ट होईल का. पण खरंच या महिला, या आईसत, या ताईसत, ते बाबासत एवढे चांगले, एवढे प्रेमळ ना. त्यांना माहिती नव्हतं मी ब्लॉगर आहे का काय, काहीच माहिती नव्हतं त्यांना. पण त्यांनी एवढं प्रेम दिलं ना आम्हाला. त्यांनी प्रत्येकाने खाऊ आणलं होतं. खाऊचा डब्बा उघडला ना का बसमध्ये फिरवायचे आणि आम्हालाही आवर्जून येऊन द्यायचे. आम्हाला तर ओळखतही नव्हते. आणि रात्री जेवल्यावर पण गप्पा मारत होत्या. शिवाय ट्रेनमध्ये प्रवास करताना येताना त्याला आमच्या दुसऱ्या डब्यात होत्या तरीही आमच्या जवळ आल्या, आमच्याशी गप्पा मारल्या आणि खरंच खूप प्रेम दिलं. खूप प्रेमळ माणसं आहेत ही. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले? व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.